मग काय नाही, एवढं सगळं बोलून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सांगतो की जर का माझ्या बापाला भेटलास तर तुझे हातपाय तोडून तुझ्या हातात दे, अशी धमकी दिली. तनू तनू त्यांनी खरंच असं केलं तर? उगाच काहीतरी मूर्खार्क बडबडू नकोस. काय त्याची धमकीची काय भीती वाटत नाही. तो माझ्या हातपाय तोडायच्या ऐवजी मीच त्याचं काहीतरी बरं वाईट केलं. पण तो असं का बोलला असेल? मला काय माहित तो असं का बोलला. मी काय त्याला विचारायला जाऊ का, बाबा रे तू असं का बोललास? मी तुझ्या बापाचाच मुलगा आहे ना, तू असं मला का बोललास? हे बघ जाई, माझं आधीच डोकं फिरलेलं आहे. तू असलं काहीतरी बोलून माझं डोकं आउट करू नकोस. मला तर जीवच द्यावासा वाटतं. हे बघ तनू, आता हे मूर्खासारखं वागणं नाहीये. तू असला विचारही मनात आणणार नाहीस, कळलंय का? आमच्या घरात तशी परंपरा आहे. माझ्या आईने माझ्या वयाची असताना, म्हणजे तिच्या कॉलेजच्या काळात टॉयझोन पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय? आकांक्षा मावशीने? हो, तुझ्या आकांक्षा मावशीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे जाऊन कोणाला सांगू नकोस. तेवढं कळतंय मला. हे बघ तनू, तू असल्या वेड्यासारखं काही एक करणार नाही, कळलंय तुला? मग मी काय करू? कोपऱ्यात जाऊन मुळमुळ रडत बसू का रस्त्यावर जाऊन ओरडू की वीरेंद्र शिरोडकर माझा बाप आहे? तनू चल आपण इथून जाऊया. कुठे? कुठे जाऊया आपण? 4 लोक ऐकतील आणि चल आपण घरी जाऊया. मला घरी जायचं नाहीये. मला घरी जावंसच वाटत नाही. बरं तू माझ्या घरी चल. नको. का? आता माझ्या घरी यायला काय प्रॉब्लेम आहे तुला? घरी जा ना, मी बघेन म्हणून सांगितलं ना तुला. अरे असं काय तनू, मला तुझी खूप काळजी वाटायला लागलेली. हे बघ तू चल घरी, थांब मी रिक्षा थांबवतो. हे बघ जाई, मी तुला सांगितलं ना की तू जा म्हणून. परत परत तेच बोलू नकोस. अरे असं काय करतोस तू? हे बघ तू घरी चल आणि आज तिथेच राहावं. तर जाई, मी कसा येऊ तुझ्या घरी? तू घरी एकटी राहतेस. अरे तू जा, मी बघेन काय ते माझं. तू जा प्लीज. तनू तनू अरे तनू. चव्वेचाळीस वर्ष 9 महिने आणि 15 दिवस संपले. काय केलं एवढ्या आयुष्यामध्ये? काय? फक्त हा जीव जगवण्यासाठी धडपडत राहिलो. चला नचिकेतराव, झोपा. अरे तनू, ये 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 ये. आणखी 15 मिनिटानंतर आला असतास ना तर तुझं काय खरं नव्हतं. कारण मला एकदा झोप लागली ना की माझं काही खरं नसतं. माझा अगदी लाकडाचा ओंडका होतो आणि मग 7 तासानंतर मग त्याच्यात माणूस येतो.
मी इकडे झोपू? हो, काय काय त्याची काय हरकत नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तू मित्राकडे झोपायला जातो असं सांगून घरून निघालास आणि मित्राचे गावाकडे गेलेले आई वडील परत आले आणि सगळे वांदे झाले. होतं असं कधी कधी होतं की आपल्या प्रोग्रामची कंप्लीट माती होते कधी कधी. मी घर सोडून आलोय. काय? एवढं ओरडायची काही गरज नाही. मी घर सोडून आलो. त्यांना सांगून आलोय मी, मला कुठे सोडू नका म्हणून. पण डोकं फिरलंय का तुझं? वेडबीड लागला का तुला? अच्छा, म्हणजे आपण घर सोडून आलात हे आपल्या घरी कळू नये अशी आपली इच्छा आहे. चांगलं. मी आता इथेच राहणार, रोजच. तुझी परवानगी असो वा नसो. अरे त्याबद्दल मी काय बोललोय का? हा नचिकेत काका जसा तुझा आहे तसं त्याचं घरही तुझं आहे. पण जोपर्यंत तू घर सोडल्याचं कारण मला कळत नाही तोपर्यंत तुला इथे राहता येणार नाही. मला पाणी तर दे. पाणी देतो. तुला भूकही लागली ना? काहीतरी येडपटपणा केलास. तुझ्यासाठी जेवण मागवतो, चालेल ना? हेलो, ग्रीन पंचाम, मैं नचिकेत बोलता हूँ. जरा एक मिक्स भाजी चालेल ना रे? एक मिक्स भाजी भेज देना, 2 रोटी, दाल फ्राई और राइस भेज देना. हाँ जल्दी. थैंक यू. बोला, काय पराक्रम केलात? आईशी? अरे हो, पण ती तुझी आई तर टूरवर गेलीये. प्रेमभंग वगैरे? नाही रे बाबा, सॉरी. नचिकेत काका मला नुकतंच आणि नव्यानं कळलं. काय? मला कळलंय की माझे वडील कोण आहेत. काय? कोणी सांगितलं? ते तितकंसं महत्वाचं नाहीये. तुला माहित असेलच तरी सांगतो. फिल्म डायरेक्टर वीरेंद्र शिरोडकरच माझे वडील आहेत. शिट. म्हणजे खरं आहे ना? नचिकेत काका, लग्न न करता झालेल्या मुलाला अनावरस म्हणतात ना. मी ऑफिसमध्ये फोन करून चौकशी करते. मला आत्ता माहिती नाही आहे. मी आत्ता टूरहून येते, मी सांगते तुम्हाला. हां, मला 1 तास 2 तासांनी फोन करा तुम्ही. हां, अच्छा. झाली कामांना सुरुवात आल्या आल्या. तनू कुठे आहे? कॉफी. अगं मला एवढी नकोय. एक काम कर, आणखीन 1 कप घेऊन ये. अर्धी तुला हवी आहे का? नको ग बाई, कॉफी घेते तर मला रात्री झोपच येत नाही. मग तू घे अर्धा कप. अगं तू घे हवी तेवढी, नंतर मी घेईन. तुझ्याच कपातून घे. तुझी टूर लवकर कशी काय आटपली? काही नाही, आम्ही चेन्नई कॅन्सल केलं. पुढच्या महिन्यात बघू. अक्षता, तू आईच्या टेस्ट करून घेतल्या सगळ्या? हो केलं. काय आले रिपोर्ट्स? तिचं हार्ट थोडं एनलार्ज झालं असं म्हणाले डॉक्टर. एवढं तोंड वाकडं करून कशाला सांगतेस?
अगं मी आता विशाल हृदयी झालेली आहे. हसतेस काय आई तू? अगं ते कळल्यापासून सारखी विनोदच करते. म्हणे आता या माझ्या विशाल हृदयात मी माझ्या सकट सगळ्यांची दुःख सामावून घेऊ शकते, सगळ्यांना क्षमा करू शकते. हो, कारण मी आता मोठ्या मनाचीही झालेली आहे. काय हे असं हसून सांगितल्यामुळे तुझं टेन्शन कमी होत असेल तर माझी काही हरकत नाही आहे. पण आता आई, यापुढे खाण्यापिण्याचं पथ्य पाळायचं, दगदग कमी करायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रास करून घेणं कमी करायचं. कळलं? म्हणूनच मी सांगत होते, या वयात काय ना काहीतरी होणारच. नकोच त्या टेस्ट वगैरे. उगीच काय झालंय कळल्यावर तुम्ही दोघी माझ्या मागे लागणार. हे खाऊ नको, तिथे जाऊ नको, इथे राहू नको, तिकडे जाऊ नको. नकोच ते. आणि अगं माझ्या बाबतीत टेन्शन ही काय नवीन बाब आहे का? ती तर माझ्या 5वीलाच पुजलेली आहे. काय कराय ना? नाही, तुझं सगळं बरोबर असलं तरी मुळात काय होतंय ते कळलं तर त्यावर उपचार करता येतील ना. हेच सांगून हिने मला डॉक्टरांकडे नेलं होतं. अगं हे बघ, विसरलेच मी. तुम्ही तनूचा ताप उतरलाय सांगितलं मला फोनवर, पण आहे कुठे? का ताप उतरला मी गेला लगेच आता उंडारायला? काय झालं? बोलत का नाही आहात? कुठे गेलाय तनू? अगं मी विचारणार होते आल्या आल्या, पण बोलता बोलता विसरले. नाही नाही, तू विचारूच नाहीयेस असं आम्हाला वाटत होतं. म्हणजे काय झालंय आई? अगं तुम्ही दोघी बोलत का नाही आहात? काय झालंय? तनू कालपासून घरीच आला नाही. घरी आलेला नाहीये? मग कुठे तो? तुम्ही दोघी इतक्या शांतपणे सांगताय का मला हे? मला शोधायचा प्रयत्न करू नका असं तो सांगून गेलाय. तो मूर्ख आहे. तुम्ही त्याचं ऐकून गप्प बसणार आहात का? तसं नाहीये ताई. मग कसं आहे? ओरडू नकोस. जरा शांतपणे डोकं थंड ठेवून ऐक मी काय सांगते ते. आणि आता मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तुझी दातखिळी बसणार. म्हणजे काय झालंय? आकांक्षा, तनूला सगळं काही कळलंय. वीरेंद्र शिरोडकरच त्याचे वडील आहेत हे त्याला कळलंय. कळलंय? कधी? कसं कळलं? विरूच्याच दुसऱ्या मुलाकडून, प्रियदर्शन. तुम्हाला एवढा उशीर का झाला? फ्लाईट लेट होती तुमची. 5-10 मिनिटं, फार वेळ नाही. अगं पण बाहेर आलो तो आमचा ड्रायव्हर सापडेना, त्यात वेळ गेला. आणि मग आकांक्षाला घरी सोडून येतोपर्यंत एवढा वेळ लागणारच. पण बाकी सगळी कामं आटपली ना? टूर छान झाली ना तुमची? ऑलमोस्ट. चेन्नई राहिलं, पण ते आता पुढच्या टूरमध्ये. तुम्ही आता परत कधी जाणार आहात दिल्लीला? उद्या लगेच ना? चिडलीस माझ्यावर? नाही, उद्या नाही जाते मी. 4 दिवस मी इथेच आहे तुझ्यासाठी. पण सकाळी 9 ते रात्री 9 ऑफिसमध्ये, हो ना? मुळेच नाही. मी रोज रात्री 7:30 वाजता घरी येणार आहे. हो, पण त्यावेळी तू घरी यायला हवंस ना. हे 4 दिवस मी खास तुझ्यासाठी म्हणून राखून ठेवलेत. यस, तुम्ही पटकन फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवायला वाढते. अगं पण मी तुला बँगलोर एअरपोर्टवरनं SMS केला होता मी जेवायला येणार नाही म्हणून. हो? अहो बाबा, काल रात्री तनू आला होता ना, तेव्हा मी मोबाईल ऑफ केला होता. तो इतक्या वेळ बोलत होता ना की मला बहुतेक कळलं नसेल SMS आलेला. एवढं काय बोलत काय होता तो? बाबा, तनूचा ना एक विचित्रच प्रॉब्लेम झालाय. अच्छा. ऐकल्यापासून माझे डोकं इतकं सुन्न झालंय की काय करावं तेच कळत नाहीये. काय झालंय? बाबा, इतकी वर्ष तनू त्याच्या आईला
सारखं विचारत असायचा की त्याचे वडील कोण आहेत. पण आता त्याला ते अचानक वेगळ्याच मार्गाने कळलंय. त्यामुळे तो खूप अपसेट झालाय. का? त्याला तर आनंद व्हायला हवा. स्टार डिरेक्टर वीरेंद्र शिरोडकरांचा मुलगा आहे तनु. एक मिनिट काय म्हणालीस तू? वीरेंद्र शिरोडकर. येस. नाही, पण त्याचं तर लग्न झालेलं आहे. त्याची ती बायको प्रीती वीरेंद्र लेखिका वगैरे आहे ना. अगदी खरं आहे तुमचं. गॉड. नाही, पण हे तनूला सांगितलं कोण? शिरोडकरांच्या दुसऱ्या मुलाने. दर्शन का प्रियदर्शन काहीतरी नाव आहे त्याचं. हे सगळंच फार फिल्मी दिसतंय ना रे. दुर्दैवाने आहे तसं. पण बिचारा तनू एवढा अपसेट झाला ना की तो खूप वेळ उलट सुलट इतकं काही बोलत होता ना की साहजिक आहे ना. हे सगळं पचवणं खूप अवघड आहे. मी त्याला इथेच राहतोस का असं विचारलं तर तो नाही म्हणाला आणि निघून गेला. तू आकांक्षाला सांगितलंस? नाही, माझा धीरच झाला नाही. बरं केलंस. बरं केलं. हो, अगं तिला उगाचच काळजी वाटत राहील ना. अर्थात तिला कळेलच म्हणा आज न उद्या. बिचारा तनू काहीतरीच होऊन बसलं ना हे. खरं आहे, पण त्याला तर आपण काय करणार? बाबा, आपण त्याला मदत करायला हवी. येस, ऑफकोर्स, बाय ऑल मीन्स. हे बघ, मी खूप थकलोय. मी जरा फ्रेश होऊन येतो. तू माझ्यासाठी मस्तपैकी एक कॉफी कर. रात्रभर जागीच आहेस की काय? तनू नाहीये ना ग घरी, मला झोपच येत नाहीये. कुठे गेला असेल ग इथून? मला शोधायचा प्रयत्न करू नका म्हणून घर सोडून गेलाय तो. कुठे गेला असेल ग? कसा असेल ग तो? जिथे असेल तिथे सुखरूप असेल तो. म्हणजे तुला माहिती आहे तो कुठे गेलाय ते? वेडाबाई, अगं मला माहिती असतं तर मी जाऊन त्याला घेऊन नसते का आले. मी त्याला म्हणाले होते ना ग, मी त्याला म्हणाले होते ना मी सगळं सांगेन म्हणून, त्याच्या बाबांबद्दल सगळं सांगेन, खरं सांगेन म्हणून. मग तरी हे सगळं असं का घडलं? आता तो उद्या आला माझ्या समोर, मी त्याला काय सांगू? कशी त्याच्या समोर उभी राहू मी? शांत राहा. कशी शांत राहू आई ग मी? प्रयत्न कर, देवाजवळ प्रार्थना कर. तनूला त्याच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं धैर्य तुला देव देव अशी मी प्रार्थना करते देवाजवळ. प्रार्थना करतेच आहे ग, सतत करते. पण आई तुला खरं सांगू, तो देव सुद्धा ना आता त्याची इच्छा असूनही यातून मला कसं वाचवणार आहे मला कळत नाही.